मलारपूर के छत्रपति शिवाजी चौक के कार्यक्रम के दौरान छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति के जिरेटोपट्टी पर जैन समुदाय का धार्मिक झंडा लगाए जाने को लेकर विवाद का माहौल बना। इस घटना को लेकर स्थानिक जनता शिवप्रेमी में आक्रोश फैल गया था। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने संबंधित आयोजक को मौके पर बुलाया। इसके बाद में आयोजकों ने गलती स्वीकार करते हुए माफी मांगी और तुरंत झंडा को हटाया। दिनांक 18 जून को शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्थानिक जनता द्वारा छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को अभिषेक मंत्र द्वारा शुद्ध किया गया। उनका कहना है कि ये सब जानबूझकर किया जा रहा है और इस षड्यंत्र के पीछे कोई राजनीतिक दल शामिल है जो सांप्रदायिक माहौल खराब करना चाह रहे हैं। शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी जय, भवानी जय, शिवाजी हर हर महादेव, जय भवानी जय, शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी भवानी जय, शिवाजी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंचं, हिंदू जननायक राजसाहेब ठाकरेंचं, पक्षीय बांधवांना विनंती करतो की ह्या पुढे यानंतर या शिवाजी महाराज चौक या परिसरामध्ये, या चौकामध्ये कुठलाही राजकीय पक्षाचा बॅनर कोणीही लावू नये। कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठलाही धर्म असू दे, कोणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये बॅनर लावून सगळ्यांना मी नम्र विनंती करतो। इससे क्या करना चाहेंगे इसको? जो आज मैं यहाँ पे एक रहिवासी, एक शिवाजी महाराज का भक्त, आज हमारे आराध्य दैवत है शिवाजी महाराज, आज हमारे आस्था को कहीं तो ठेस पहुंची है, इसके लिए आज हम यहाँ पे आए। मेरा ऑफिस छोड़ के मैं यहाँ पे आया हूँ और कारण सिर्फ एक ही है कि कल इन्होंने जीरे टोप जो है, शिवाजी महाराज की जीरे टोप जो है, इसके ऊपर झंडा लगाया है, वहाँ पे बैनर लगा। आप देख सकते हैं कि यहाँ पे इतनी बड़ी बैरिकेड्स है, बैरिकेड्स को पार करके आज जीरे टोप के ऊपर अगर आपको झंडा लगाना रहेगा तो आपको इसके ऊपर पैर रखना पड़ेगा और उसके बाद में वो लगा सकते हैं करके। मतलब ये सारी चीज कोई ऐसे नहीं किया हुआ, ये जानबूझ के समाज के लोगों को भड़काना, ये इनकी आदत है। पहले ऐसा करना है कि मराठी लोगों को कोई ना बिल्डिंग में घर नहीं देना है, उसके बाद में कोई तो ऐसा विवाद खड़ा करना है कि जिससे मराठी समाज जो है वो भड़के और इसका वाद हो। और ये सब का कारण यह है कि इनको पॉलिटिकल पार्टी को, उनको अभी जो पेट्रोल का जो हाइक है, आज जो महंगाई बढ़ी हुई है, आज लोगों का जीना मुश्किल हो गया है, ये सारी चीज को छुपाने के लिए ये सारा चीज करे। ये मेरा डायरेक्ट अक्षय पॉलिटिकल पार्टी के ऊपर है। धन्यवाद। चांगली गोष्ट आहे। काल या ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे। जैन समाजाचा मोठा कार्यक्रम चालू आहे इथे। 8 दिवसापासून करोडो रुपयांचा पुराडा होता। तुम्हाला चला मी घेऊन जातो कुठे कुठे काय काय चालू आहे त्यांचं। त्यांनी आम्हाला हे करण्यासाठी त्यांच्या समाजाचा झेंडा लावला जिरेटोपवर। त्यांना माहित नाही का हा जिरेटोप कसला आहे, कोणाचा आहे ते, आणि मुद्दाम त्यांनी हे केलेलं आहे। त्यांच्या पाठीशी कुठला तरी राजकीय पक्ष असणार, त्याशिवाय त्यांची एवढी हिंमत होणार नाही आणि आम्ही या गोष्टीला विरोध करणारच। त्यांनी येऊन माफी मागितली, ठीक आहे, माफी मागितली म्हणजे हे काय झालं, माफ मारायचं आणि सॉरी बोलायचं, हे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक शिवाजी महाराजांचे सत्य कधीही सहन करणार नाही। आम्ही आज आमची अस्मिता आहे, शिवाजी महाराज आमचा आराध्य दैवत आहे। आज कुठेही आम्ही गेलो तर प्रथम त्यांचं नाव घेतो, त्यांच्या इथे नतमस्तक होतो। आणि या ठिकाणी हे लोकांनी पैशाच्या जोरावर जबरदस्ती हे करायचं काम चालू केलेलं आहे। समजलं, त्याला विरोध आमचा असणारच। काल ते आले, माफी मागितले, पण त्यांच्या इथे तो कार्यक्रम आहे, तुम्ही जा तिथे त्यांना विचारा, ते ज्या त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही विचारा की तिकडे काय प्रकार चालू आहे। मी तुम्हाला नेतो, 4 मैदान त्याने कव्हर केले। हो नक्कीच अपमानच करतात ही लोक, जाणून बुजून करतात। यांच्या पाठीशी कोण आहे ते तुम्ही मीडिया शोधून काढा।
आणि ते व्हायरल करा, सर्व लोकांपर्यंत पोहोचू द्या. आज तुम्हाला माहित पडलं म्हणून तुम्ही आज आलेला आहे तिकडे. सर बोला. आता हे जे सगळं प्रकरण घडतंय, तुम्ही जर एक नोट करा की ह्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये हे सगळं जे प्रकरण घडतंय याचं कारण असं आहे. आता हे मुद्दा मागचं तुम्ही बघितलं तर ते व्हाईट पट्टीवर त्यांनी हे झालं. आज ह्यांनी मुद्दामून जिरे टेपवर त्यांनी झेंडा लावला. आज इकडे हा शिवाजी चौक, आता तुम्ही आजूबाजूला बघत असताना की ह्याला हे पण लावले, बॅरिकेड्स पण लावले, पण ह्याच्यावर चढून ते तिकडे बॅनर लावतात आहे. याचं कारण असं आहे की त्यांना मुद्दामून दोन प्रांतामध्ये, दोन लोकांमध्ये ना भांडण लावायचंय. आणि भांडण लावायचं कारण काय आहे, तर आता जे गोष्टी चालल्या आहेत, जसं काय महागाई आहे, आज पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं लपवण्यासाठी या सगळ्या दोन सामायिक दलांमध्ये, आज दोन प्रांतांमध्ये हे लोक भांडण लावायची मुद्दामून कोशिश आहे. हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि याच्या मागे पर्टिक्युलर पार्टी जी आहे ही त्यांना बॅकअप करते. या ठिकाणी आम्ही आज 45 वर्ष शिवजयंती साजरी करतोय. या ठिकाणी